महाराष्ट्र के रायगढ़ जिले से दर्दनाक सड़क हादसे की खबर सामने आई है। आंबेनली घाट में एक स्कॉर्पियो करीब 1500 फीट गहरी खाई में गिर गई, जिसमें चालक समेत 8 लोगों की मौके पर ही मौत हो गई। रायगढ़ के आंबेनली घाट में पोलादपुर महाबलेश्वर मार्ग पर बड़ा सड़क हादसा हुआ। जानकारी के मुताबिक एक काली स्कॉर्पियो अनियंत्रित होकर करीब 1500 फीट गहरी खाई में जा गिरी। हादसे में चालक समेत 8 लोगों की दर्दनाक मौत हो गई। सभी लोग सतारा जिले के आसगांव, मरडी और आजादपुर क्षेत्र के निवासी थे और कोंकण के करडे बीच से लौट रहे थे। खाई बेहद गहरी होने के कारण प्रशासन ने ड्रोन कैमरे की मदद से वाहन का पता लगाया। पुलिस, रेस्क्यू टीम और ट्रैकर्स से मौके पर पहुंचकर बचाव अभियान शुरू किया। हादसे के बाद पूरे इलाके में शोक का माहौल है। राहिलेला आहे. हा अपघात जो आहे महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटात हा अपघात झालेला आहे। या स्पॉटवर एक स्कॉर्पिओ गाडी काल पहाटे म्हणजे शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे घाटात खाली गेलेली आहे दरीत। तर त्या गाडीमध्ये एकूण 8 जण होते, मुलंच होती सगळी, तरुण मुलं होती आणि त्या मुलांनी बीचवर एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासावर हा अपघात झालेला आहे। गाडी स्पीडमध्ये होती, टर्न लक्षात आलेला नसणार आहे असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे। त्या 8 जणांच्या पैकी 2 जणांच्या डेड बॉडीज या स्पॉटवरून रेस्क्यू टीमने वरती आणलेल्या आहेत। बाकीच्या 6 बॉडीज ज्या आहेत त्या दरीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे। तरी काय अडथळे येत आहेत काढण्यासाठी? काढण्यासाठी येणारे अडथळे म्हणजे दरी जी आहे ती खूप खोल दरी आहे आणि 200 फूट जवळजवळ खाली गाडी गेलेली आहे। वरून पाहिल्यानंतर ते दिसत पण नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल चालू होता, त्याच्यावरूनच त्यांचं लोकेशन मिळालं आणि बाकीचे जे आहेत मधमाशांचं मोहळ वगैरे जो आहे त्याच्यामुळे खाली अजून त्या बॉडीज बाहेर काढणं तो अडथळा येतोय। तर सध्या कुणी भेट दिली आता? इथपर्यंत भेट देणारे आमचे महामार्गचे SP काकडे सर आले होते, मी स्वतः आलेले आहे। बाकीचे लोकल तहसीलदार, DYSP, लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि आमची टीम महामार्ग सुरक्षा पथकची PSI रामेश्वर ढाकणे, PI भरत शेंडगे या सर्वांनी भेट दिलेली आहे। न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।